महत्त्वाची घडामोड आहे। पुण्यातील हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्यानं शिवप्रेमी आक्रमक झालेत। कोणतीही परवानगी न घेता पुतळा काढण्यात आला। तहसील कार्यालयात शिवप्रेमींनी आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनस्थळी खासदार निलेश लंके दाखल झालेत। नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज आज भरण्याची शेवटची मुदत होती। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला आता मतदान होणार आहे। 3 डिसेंबरला निकाल सुद्धा लागेल। दरम्यान आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे, तर 3 तारखेला निकाल आहे। अंबरनाथ शहरात नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भाजपकडून उमेदवार तेजश्री करंजुलेंनी अर्ज दाखल केला। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून मनीषा वाळेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अंबरनाथ नगरपालिकेतील 59 जागांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदी निवडणूक होणार आहे। त्यामुळे आता शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर होणार आहे। तिकडे बीडमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी बीड नगरपालिकेत मोठी गर्दी पाहायला मिळाली। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धडपड पाहायला मिळाली। बीड नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आली। बीड जिल्ह्यात 6 नगरपालिकांच्या 288 जागांसाठी 1046 अर्ज दाखल करण्यात आले। उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। बीड नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून डॉक्टर ज्योती रवींद्र घुमरे यांनी उमेदवारी अर्ज भरला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रेमलता पारवेंनी अर्ज भरलाय। तिकडे माजलगाव नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून संध्या मेंढकेंनी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून खालील पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। परळीमध्ये मुंडे बंधू भगिनी एकत्र आले असून नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पद्मश्री धर्माधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल केला। उज्ज्वला थिटेंनी पोलीस संरक्षणात अर्ज दाखल केला। यावेळी ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। उज्ज्वला थिटे पहाटे 5 वाजताच अनगर नगरपंचायतीत पोहोचल्या होत्या। राजन पाटलांचे लोक पाळत ठेवत असून उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप उज्ज्वला थिटेंनी केला होता। मोहोळमध्ये अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे। मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिम्बॉलवर आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले बाहेरची माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला। 3 ते 4 मार्गावर वेगवेगळी माणसं उभा केली जात होती। ट्रॅक्टर्स होते, अडवले जात होते। खुर्च्या वगैरे मांडून तिथे काही व्यक्ती बसलेले होते। प्रत्येक गाडी तिथं अडवून पाहत होते की त्याच्यामध्ये उज्ज्वला थिटे आणि तिचा मुलगा आहे का, ते असतील तर त्यांच्यावर तिथंच हल्ला प्रहार करायचं असं मला समजलेलं होतं। पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली। शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेनंही पाठिंबा दिलाय। मनीषा गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनीही हजेरी लावली होती। तिकडे कणकवलीत नितेश राणेंना घेरण्यासाठी ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आरपीआय एकत्र आली। कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर यांना शिंदेची शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आरपीआयनं पाठिंबा दिलाय। आमदार निलेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत मालवणमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला।
दुसरीकडे भाजपकडून समीर नलावडे नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. अमरावतीत मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले. चिखलदरा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आल्हाद कलोती यांनी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं चिखलदरा नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कागलचं राजकारण 24 तासात फिरल्याचं दिसून आलं. दोन्ही राष्ट्रवादी इथे एकत्र आल्यात. कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले आहेत. मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगेंकडे असणार आहे. त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडलेत. संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी आमदाराच्या पत्नी विरोधात आमदाराची भावजय रिंगणात आहे. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजय सुवर्णा खताळ यांनी महायुतीच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत पंजा गायब झाल्याची चर्चा आहे. फलटणमध्ये रामराजेंचे